तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश झालाय आणि त्यामध्ये प्राज इंडस्ट्रीचा प्रमोद चौधरींचा जो वाटा आहे तो अत्यंत मोलाचा आहे. त्याचा उल्लेख मी आज केलेलाच आहे. पण त्याच्या पलीकडे आज आपण चाललेलो आहोत आणि आज त्यांनी जे सांगितलं की पॉलिलॅक्टिक ऍसिड की ज्याच्यापासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बनतं, साखरेपासून पॉलिलॅक्टिक ऍसिड हे जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आतापर्यंत हे परदेशी तंत्रज्ञान होतं, त्यामध्ये महाग पडत होतं आणि म्हणून ते वापरणं तेवढं कठीण होतं. आता त्यांनी हे सांगितलं की आम्ही हे देशातच तयार केलेलं आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की या संदर्भात जर तुम्ही त्याची एक पॉलिसी तयार करून दिली की हा उद्योग एस्टॅब्लिश होण्याकरता काय काय तुम्हाला इन्सेंटिव्हची अपेक्षा आहे, तर त्याच्यावर आधारित एक स्ट्रक्चर आम्ही तयार करू आणि मग आपल्या इथे अनेक वेळा साखर अधिक झाल्यामुळे जो काही प्रश्न निर्माण होतो त्याच्यापासून देखील मुक्ती मिळेल. पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की आज आपल्यासमोर पर्यावरणाच्या संदर्भातला सगळ्यात मोठा प्रश्न हा नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा आहे. आपलं संपूर्ण पर्यावरण हे प्लास्टिकमुळे खराब होत आहे. त्यामुळे हळूहळू बायोडिग्रेडेबल प्लास्टिककडे जर आपण जाऊ शकलो तर एक मोठी सेवा पर्यावरणाची त्या माध्यमातून होईल आणि म्हणून मी त्यांचं त्या संदर्भातलं अभिनंदन देखील केलेलं आहे आणि त्यात पुढची वाटचाल देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सर या धोरणात सातत्य राहत नाही. अनेकदा इथेनॉलचं प्रोडक्शन थांबायला सांगितलं, नंतर सुरू केलं जातं. असं आहे की सातत्य पूर्णपणे राहिलेलं आहे. एकदा काही महिन्यांपुरतं त्या संदर्भातला काही पुनर्विचार झाला होता, कारण त्यावेळी असं लक्षात आलं होतं की कदाचित साखरेची मोठी कमतरता होऊ शकते. पण जसं साखरेचा जो काही कोटा आहे त्या संदर्भातली खात्री झाली तर त्यानंतर सरकारने पुन्हा परवानगी दिली. अशी काही 5-10 वर्षात एखाद वेळेसच अशी परिस्थिती येते. शेवटी आपल्याला पहिलं प्राधान्य हे साखरेलाच द्यावं लागतं. पण मला असं वाटतं की मोदी सरकारने जे धोरण केलं आज त्यामुळे 20% ब्लेंडिंग पर्यंत आपण पोहोचलो. देशाचे लाखो कोटी रुपये आपण परकीय चलन हे आपण वाचवू शकलो आणि त्याचा उल्लेख हे प्रमोद चौधरींनी देखील केला की ही सगळी अर्थव्यवस्था ही मोदी सरकार आल्यानंतरच तयार झाली. शेतकऱ्यांच्या अजून नुकसान भरपाई नाही दिली, त्याचे प्रस्ताव अजूनपर्यंत जिल्ह्यातूनच गेले आहेत. त्याचं पुढे काय होणार? एप्रिल असं आहे की ज्या ठिकाणी नुकसान झालं त्याचे प्रस्ताव सरकारकडे येतात. जसे असे प्रस्ताव येत आहेत तसं तसं त्या संदर्भात आपण ती मदत देतोच आहोत. ही ऑनगोईंग प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कधी थांबत नसते. सर, काल तुम्ही एका केसचा कॉग्निझन्स घेतला. पुण्यातल्या आपल्या भाजपच्या कामगार आघाडीचा अध्यक्ष जो आहे त्यानं महिला अधिकाऱ्यांबरोबर चुकीचं वर्तन केलं होतं. तशा तक्रारी झाल्या, महिला आयोगापर्यंत विषय गेला होता, कारवाई झाली नाही. काल तुम्ही इंटरव्ह्यू केल्यानंतर आयुक्तांनी त्याला बंदी घातली आहे पालिकेमध्ये, पण अजून काही पिनल ऍक्शन झालेली नाही आणि दुसऱ्या पक्षाकडूनही त्याच्यावरती काही कारवाई. बघा, मी पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो, कुठल्याही पक्षाचा कोणी असो चुकीचा वागेल, कायदा मोडेल तर या राज्यामध्ये त्यांना आम्ही सोडणार नाही. त्याच्यामुळे जी काही कारवाई झाली पाहिजे ती कारवाई कुठल्याही पक्षाचा असो, आमच्या पक्षाचा असो, दुसऱ्या पक्षाचा असो, ती होणारच. सर, राहुल की महाविकास जागा वाटप थोडा जिरकीचं होईल, ओढाताण होईल, शक्य वाटत नाही. मग जरा काही अडचण आली तर पवार साहेबांचा सल्ला घेऊन टाकू. जायचं वय नाही. भाजपसोबत जाण्याबाबत प्रस्ताव मांडताना शिंदेंनी संवाद साधल्याचा संजय राऊतांचा दावा. संजय राऊत हे काय बोलतात हे मला कशाला विचारतात? माझ्या लेवलचा कोणी व्यक्ती असेल, ज्याला राजकारण समजतं, ज्याला खरं बोलता येतं, असा कोणी व्यक्ती असेल त्याच्यावर मला प्रश्न विचारत जा. तुमचाही वेळ वाया घालवता, माझाही वेळ वाया घालवता. सर, संपलेले दिसतात. चर्चा सुरू आहे ठाकरे आणि पवारांच्या संदर्भात. तुमचं काय असेसमेंट आहे? हे खरंच होईल का? ठाकरे एकत्र येतील? मागच्या वेळेस बोललो तेच आजच सांगतो. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही. त्याच्यामुळे ते 2 पक्ष आहे, 2 भाऊ आहेत, काका पुतळे आहेत, त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. ठरवलं तर प्रतिक्रिया देऊ, नाही ठरवलं तर तुमची पतंगबाजी चालू राहील. त्याच्यामुळे त्याच्यावर मला कशाला विचार? पण मला हे लक्षात येत आहे की त्या दोघांमध्ये किती संवाद आहे मला माहिती नाही, पण तुमचाच इगरनेस इतका जास्त आहे, इतका उतावळीपणा चाललेला आहे माध्यमांचा. मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना व्हायचं नाही. सर, तुम्हाला काय वाटतंय, कारण की तुम्ही दोन्ही ठाकरे फॅमिलीच्या जवळचे राहिलेला आहात यापूर्वी देखील, दोन्ही ठाकरे फॅमिली एकत्र यावं असं वाटतं का तुम्हाला? असं आहे की याच्यावर बोलून हात दाखवून अवलक्षण मला करायचं नाही.
सर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसंदर्भात जो काही लेख लिहिलेला आहे त्यावर आता जोरदार चर्चा लेखाला उत्तर लेखाने मिळेल. सर सगळ्यांचा तुम्ही येणार का उस्मानाबाद धाराशिवमध्ये ते काय बोलले मला माहित नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.